बघ ना किती छान आहे. तू फक्त हा मोबाईल धर आणि मी सांगितल्यावर हे बटन दाब. करुणा, मी तुला अभ्यासासाठी मोबाईल दिलेला होता. तू जर अभ्यास करत नसेल तर आण तो मोबाईल इकडे. अहो बाबा, अभ्यासच करत होते. थोडा वेळच बघू द्या, मग बसते अभ्यासाला. तू तो बदला नहीं है, मौसम जरा सा रूठा हुआ है. हे तुझ्या पालकांना कळायलाच पाहिजे. चला रे, घ्या यांना. सर 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 प्लीज सर, माझ्या घरी फोन लावू नका सर. प्लीज सर, प्लीज सर. आजची पिढी जी आहे सोशल मीडियामुळे उद्ध्वस्त होत आहे आणि एक जणू आजच्या नवीन पिढीला सोशल मीडिया हा एक नशा लागलेला आहे. त्याच संदर्भात आम्ही कुठंतरी एक चर्चा केली आणि राजूभाऊंशी संवाद साधला, राज स्टुडिओचे संचालक राजूभाऊ. आणि कुठंतरी आम्हाला वाटत होतं की एक चालू घडीवर ज्या अनेक घटना घडत आहेत, जशा अल्पवयीन मुलींची फसवणूक होत आहे सोशल मीडियामुळे आणि अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं, त्याच संदर्भात आम्ही एक चर्चा करून एक नाटकाचा कार्यक्रम बसवला. ऑनलाईन प्रेम संस्काराची ओढी याच्यावर आधारित कार्यक्रम आहे आणि तो अति सहकुटुंब सहपरिवार बघावा असा कार्यक्रम आहे. त्यातून आमचा एकच उद्देश आहे की जेणेकरून आज शेजारच्या घरात जी घटना घडलेली आहे ती पुन्हा आपल्या परिसरात आपल्या शेजारच्या घरामध्ये घडू नये. कारण ह्या ज्या वेदना असतात त्या आई वडिलांना माहीत असतात किंवा या परिवाराला सहन न होणाऱ्या वेदना असतात की जेणेकरून एखादी मुलगी जर कधी आपली चुकीच्या मार्गाला गेली, ती आपली मुलगी नसून शेजारची पण मुलगी असते आणि तो समाजामध्ये आमचा प्रयत्न आहे की असा मेसेज गेला पाहिजे. आम्ही जवळपास 4 वर्षापासून आमचं लाईनचं मंडळ आहे. असं याच्या आधी आम्ही 25 वर्षापासून आमचं जुनं मंडळ आहे. पण कुठंतरी आम्हाला पण वाटत होतं की बा चांगला जर कधी काही कार्यक्रम करायचा आणि परिसरातील आणि जामनेर शहरातील नागरिकांपर्यंत एक आज चांगला मेसेज, कारण आता चालूच्या घडीला एवढा उद्ध्वस्त मेसेज झालेला आहे की अशा अनेक घटना आपल्या तालुक्यामध्ये घडत आहेत आणि इथून कुठंतरी या ज्यामार्फत 2-4 घरं तरी सुधारली त्याचा मेसेज, त्याचा श्रेय आम्हाला न भेटता त्या परिवाराला श्रेय देण्यासाठी आणि राजूभाऊच्या टीमला मी पूर्ण श्रेय देतोय की त्यांनी आम्हाला ऐन वेळेवर हा कार्यक्रम बसवून दिला. धन्यवाद. हा सायबर गुन्हे जे आपल्या परिसरात तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये खूप वाढलेले असताना मुलींची फसवणूक कशी केली जाते ऑनलाईन, हा मेसेज आम्ही ह्या मंडळामार्फत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अमोल भाऊंनी आणि विलासदानी आम्हाला सांगितलं की आम्हाला काहीतरी समाज प्रबोधनपर नाटक पाहिजे. कुणाल असेल, करुणा, करण, हर्षल, आमची पूर्ण टीमने ह्या देखाव्याचं पूर्ण सादरीकरण केलेलं आहे. आणि ऑनलाईन प्रेमात मुली कशा अडकतात या देखाव्यामार्फत आम्ही ते सादर केलेलं आहे. उद्देश मुली आपल्या संस्काराचा बुडी करतायत आणि त्या न करता आपल्या परिवाराचं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, आपले संस्कार जपासले पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. पालकांनी वेळोवेळी आपल्या मुलींची म्हणा मुलांची म्हणा वेळोवेळी दखल घेतली पाहिजे. ते कुठे जाते, काय जाते आणि ते कोणत्या वाईट संगतीत तर नाही ना, हे आपण संपूर्ण जामनेर परिसरातली महाराष्ट्राच्या पालकांनी दखल घेतली पाहिजे.